नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला चंपाषष्ठीच्या म्हणजेच खंडेनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आत्ता हे जे काही पेंट करते आहे हे सगळं माझ्या माहेरचं आहे. माझ्या माहेरी घरामध्येच किंवा घराच्या बाजूला खंडोबाचं मंदिर आहे. पूर्ण जेजुरी वसवलेली आहे त्याच्यामध्ये वडिलांनी. वडील माझे धार्मिक होते, आर्मीमध्ये होते. 2022 साली ते गेले. त्यानंतर थोडं नैराश्य आल्यासारखं झालं होतं मला खरं तर, पण आईनं फार उभारी दिली. हे आमचं कटआउट 20 वर्षापूर्वी वडिलांनी पेंट करून घेतलं होतं. दरवेळी पेंटर कोणीतरी मिळायचा, पण यावेळी आईला कोणी पेंटर मिळालंच नाही. मग मी असा विचार केला, खूप खराब झालं ते पाण्यात सोडूया का. नंतर आई म्हणाली, एवढं छान तुला पेंटिंग येतं, तू का नाही करत आहे. म्हणून मनावर घेतलं आणि करायला गेले. खंडोबा देवानं माझ्याकडून व्यवस्थित ते करून घेतलं. मलाही आनंद झाला. त्याला वेगळ्या प्रकारची एक चमक दिली. सगळे रंग, चेहऱ्यावरचे हावभाव अगदी आहे तसे मला करता आले. ही जी चंपाषष्ठी आहे ती 6 दिवसांची असते, 7 दिवसांची असते. त्याच्या अगोदर महिनाभर आमचं हे सगळं काम सुरू असतं. त्याच्यामध्ये देवळातले देव घासण्यापासून, स्वच्छ करण्यापासून, ते देऊळ स्वच्छ करणे, त्याला कलर करणे आणि शिवाय रोजची पूजा अर्चा, कुलाचार, कुलधर्म सगळंच व्यवस्थित करावं लागतं. आईला काय आता फारसं होत नाही, पण आईचा एकच प्रॉब्लेम आहे, आईला बाहेरच्या कुठल्याही मेडचं किंवा कुठलीही कामाला लावलेल्या बाईचं किंवा असं काही पटत नाही. त्यामुळे हे सगळं काम आम्हालाच करायला लागतं आणि आम्ही ते आनंदानं करतोही. देव आपल्याकडून करून घेतो, हे सुद्धा आम्ही आमचं भाग्य समजतो. मग घरातले सगळे देव व्यवस्थितरित्या स्वच्छ करायचे, त्याला उजळायचं, टाक जे असतात त्यांना उजळून आणायचं. बऱ्याच गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात. जवळजवळ 200 ते 250 लोक दर्शनाला येतात. छोट्या स्वरूपात सुरू केलेलं मंदिर एक लोकांसाठी खूप मोठी पर्वणी झालेलं आहे. हे आमचं नंतर सजलेलं मंदिर, नैवेद्य दाखवलेलं आहे. खंडोबा महाळसा कांतांच्या मूर्ती आहेत, भैरोबाची मूर्ती आहे. दरवर्षी काही ना काही देवाला अर्पण केलेलं असतं. तसे यावर्षी मी कान दिलेले आहेत देवाला.